वृत्तांत प्रसारकमध्ये आपलं स्वागत आहे. प्रभाग क्रमांक 9चे नगरसेवक मुबीन इनामदार यांनी आपलं दुसरं सत्र चालू ठेवत आढावा बैठक इराणी चाळ या ठिकाणी घेतली. ही आढावा बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन मुबीन इनामदार यांनी लवकरात लवकर कामांचा निकाली लावण्याचा आश्वासन दिले. यावेळी काही घेतलेली क्षणचित्रे. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 9चे विद्यमान नगरसेवक मुबीन भाऊ इनामदार हे ह्या प्रत्येक आपल्या वार्डामध्ये ठिकठिकाणी जाऊन आढावा बैठक घेत आहे. आपल्या नागरिकांमधील जे काही समस्या आहेत ते निवारण त्याचं करण्यासाठी जे आत्तापर्यंत त्यांनी कामं केलेली किंबहुना या आपल्या प्रभागामध्ये जे काही काम रखडलेलं असेल काही असेल तर आपण थेटपणे भाऊंना तुम्ही विचारू शकता किंवा सांगू शकता. यानंतर आपले मुबीन भाऊ आपल्याला मार्गदर्शन करतील. मी अशी विनंती करतो की काय आपल्याला तर माझ्याकडं पहिलं काम काय आहे की मी त्याला पहिले त्यांनी संघ बोललो. मी उद्या त्यांनी संघ बोलल्यानंतर मी तुमच्या समोर परत ठेवणार जे काय ते बोलतात आणि त्याच्यातून मला मग वेगळ्या पाहिजे जायचं त्यांनी वेळ आणली तर त्यांचा प्रॉब्लेम झाला. बोला म्हणजे कराच ते त्याला रिक्वेस्ट कराच का बायकांची खूप हालत जाण्याची सोय नाहीये आणि हे तुम्ही आता करू शकता त्याच्यावर पत्र एवढे सगळ्यात ना पाऊस आला नाही पण बाकात पडत. मी आता तुम्हाला बोलून गेला असं ठीक आहे. मी बोलतो तुमच्या समोर काय झालं बोलून मला फोन लाव. त्याने मला ओळख पण देवाच्या शरीर ओळखलं पण ठीक आहे. आता मी त्याकडे रिक्वेस्ट करा म्हणा बाबा लेडीज आम्ही स्वतः बघितली म्हणा लेडीज जायची काही सोय नाही तिथं तर तुम्ही ऍक्च्युली जरासं ऍक्शन घेऊ शकता का थोडा आम्हाला तुम्ही परवानगी द्या आम्ही त्या दुसरी करून देतो. उद्या 10 वाजता मी त्याच्याकडे जाणार. जर का आपल्याला परवानगी भेटली तर मला नगरपालिकेची मी वाट बघत नाही. मी तुम्हाला आहे ते क्लिअर सांगतो. म्हणजे आता इथं जाळी बसवायची होती कुठे गेट बसवायची चेंबूर पण सगळं फुटलं अर्धवट चेंबूर साफ करतात आणि अर्धे तसे सोडून जातात. याचा काय प्रश्न आ जाओ इधर. नगरसेवक मुबीन इनामदार बोल रहा हूँ 9 नंबर वार्ड से. मैं अभी ईरानी चाल के अंदर बैठक है मेरा जो रेगुलर मैं आढ़ावा बैठक लेता हूँ वैसा आज ईरानी चाल में मेरा आढ़ावा बैठक है. थोड़ा यहाँ पे कुछ लोगों ने मेरे को कुछ बात का रिक्वेस्ट किया था कि वो कुछ संडास का दरवाज़ा वगैरह कुछ ऊपर से पतरा टूटा है वगैरह वगैरह सब ऐसा बोला था. तो पब्लिक में त्याला परवानगी होती घर बांधायला. त्याला घर बांधून तिथे राहत होते. तिथे संडास बिंडास साफ करण्यासाठी अशी परिस्थिती आली की तो फार खालपर्यंत गेला. त्याच्यामुळे खाती नाही. वो चेंबर पूरे घुसने खराब किए. तो घुसने जब खराब किए तो अगर वो बना नहीं किए तो ये नगर पालिका से अपन बना सकते क्या? ये पहले ती बात पहिले सामने तुझं नाही काय होतं माझ्या मोशी ऐका ना आमची ड्युटी संपत्ती 2-2:30 वाजता आणि हे ड्रेनेज बोलणं झालेलं नाही या विषयावर. आता हा नरेश भाऊचा विषय का ड्रेनेजचा गटर के ऊपर जो अपने कंक्रीट करने का बोल रहे हैं ना फर्शी डालने का फर्शी डालने होते त्याला स्लॅबच करायला लागलं. टिकणार नाही भाई नाही टिकणार. इराणी चाळमध्ये माझी आता आढावा बैठक चालू आहे. त्याच्यामध्ये लोकांचा थोडंसं विषय असा होता का चेंबरचं साफ करायचा थोडासा रेग्युलर प्रॉब्लेम येतो तर त्याला थोडंसं आपल्याकडून लक्ष द्या ना भाऊ. हे थोडंसं त्यांना काय मदत व्यवस्थित टाईमवर करता येईल असं. ठीक आहे थोडंसं ह्याच्या पुढं काय करा अजून थोडंसं पॉझिटिव्ह घ्या.